जसं आता माननीय मंत्री महोदय रावल साहेबांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळे मुद्दे आम्ही या बैठकीमध्ये त्या ठिकाणी ठेवलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कांद्याचा MSP त्या ठिकाणी वाढून मिळालेला आहे। त्याच्यासोबतच नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून जी काही कांद्याची खरेदी होईल ती आता बाजार समितींच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्याकडनं आता कांदा खरेदी केला जाईल। त्याच्यासोबतच ज्या भागातला कांदा आहे तो सुद्धा त्या भागामध्ये साठवला गेला पाहिजे अशी पण मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। सर एक गोष्ट अशी आहे दादाजी, आता रावल साहेबांनी सांगताना सांगितलं की एक संघटित टोळी काम करते आणि कांद्याचे दर पाडते, सो त्याच्यावरती आता काही कारवाई करण्यासाठी, कारण तुम्हाला आता ती टोळी समजलेली आहे, तर त्याच्यावरती काही कारवाई करण्यासाठी सरकार काम करणार आहे? नाही, मला वाटतं की आपलं सर्वांचं उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांच्या कांद्याला त्या ठिकाणी दर मिळाला पाहिजे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जो काही खर्च येतो त्या प्रमाणात त्यांना त्या ठिकाणी दर मिळाला तर त्यांना न्याय मिळू शकेल। आता आपण पाहतो की काही ठिकाणी काही व्यापारी कांदा खरेदी कमी दरामध्ये शेतकऱ्यांच्याकडनं करून ठेवतात आणि मग ते नाफेड आणि NCCFला त्या ठिकाणी त्या दराने विक्री करतात आणि म्हणून असं होता कामा नये। त्या ठिकाणी नाफेड आणि NCCFने थेट बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडनं थेट कांदा खरेदी करावा असे निर्देश आदरणीय शाह साहेबांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत। एक राजकीय प्रश्न आहे की नाशिकच्या जागेवरून विधान परिषदेच्या तुमच्यामध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये रस्सीखेच बघायला बिलकुल असे कुठलेही रस्सीखेच नाही। मला वाटतं की नाशिकची जागा ही स्टँडिंग शिवसेनेची आहे। शिवसेनेचे मतदार पण तिथे जास्त आहेत आणि या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय योग्य तो निर्णय करतील। तुम्ही स्टँडिंगचं म्हणताय, मग तसं बघायला गेलं तर तुमच्या अनेक जागा म्हणजे साधारणतः 6 ते 7 जागा तुमच्या पक्षाच्या स्टँडिंग आहेत। आता तुम्ही नाशिकच्या पुरतं विचारलं, मी नाशिकच्या पुरती माहिती दिली आहे। आपल्या माहितीकरता मला सांगायचं आहे की आज आदरणीय केंद्रीय शिक्षण मंत्री महोदय धर्मेंद्र प्रधान साहेबांची मी त्या ठिकाणी भेट घेतली। महाराष्ट्रामध्ये शिक्षण विभागाच्या माध्यमातून काय काय योजना राबवल्या जात आहेत, काय काय उपक्रम केले जात आहेत त्याची सविस्तर माहिती दिली आणि ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये आपला अनुदानित ज्या शाळा आहेत तर अनुदानित शाळेला सुद्धा केंद्र शासनाच्या वतीने त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे अशी पण विनंती त्यांच्याकडे केलेली आहे। कोणती चर्चा झाली का पेपर लीक प्रकरणी आणि त्या संदर्भामध्ये पण माननीय केंद्रीय मंत्री महोदयांशी चर्चा झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये नुसतं नीटच नाही तर संपूर्ण ज्या काही परीक्षा होतात त्या माध्यमांच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने संपन्न करू शकतो, कायमस्वरूपी काही परीक्षा केंद्र निर्माण करून वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या परीक्षा आपण त्या केंद्रांच्या माध्यमातून करू शकतो का, असं पण चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे। थँक्यू।